मराठ्यांचा ढाण्या वाघ, मराठ्यांचा आक्रमक नेता, मराठ्यांचा चेहरा मनोज जरांगे पाटील. मराठा आंदोलनासाठी स्वतःची शेतजमीन विकणारे जरांगे पाटील यांचं जन्मगाव तसं बीडच, पण नंतर जालन्यातील अंबड येथे ते स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबात त्यांचे आई वडील, 3 भाऊ, पत्नी, 3 मुली व 1 मुलगा आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको आंदोलने केली. मनोज जरांगे पाटील 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत. आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी 35हून अधिक मोर्चे आंदोलने केली आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा संघटनेची स्थापना देखील केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 पासून उपोषण सुरू केले होते. 3 दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही, पण 1 सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर राज्याचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले. मनोज जरांगे पाटील यांचा मागच्या 10 ते 15 वर्षांपासून चालू असलेला प्रयत्न सफल होईल का? मराठ्यांना आरक्षण मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की